नमस्कार, माझा कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विकहिल आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ ज्वेल्स, चितळे फ्लेवर्ड मिल्क, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार. अभिनेता श्रेयस तळपदे आणि त्याची पत्नी दीप्ती आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत. या दोघांचंही आजचं कट्ट्यावरती येणं खूप खास आहे. 14 डिसेंबरला श्रेयसला शूटिंगच्या वेळेलाच हृदयविकाराचा झटका आला होता आणि हा झटका इतका गंभीर होता की काही मिनिटांसाठी त्याचा श्वास थांबलेला, हृदय बंद पडलं होतं. वैद्यकीय भाषेत सांगायचं झालं तर तो क्लिनिकली डेड होता. पण झुकेगा नाही म्हणत श्रेयस त्या जीवघेण्या संकटातनं, मृत्यूच्या दाढेतनं बाहेर पडलाय. आज तो आपल्यासोबत गप्पा मारणार आहे. त्यामुळे श्रेयस, सगळ्यात आधी वेलकम बॅक कट्ट्यावरतीही आणि आयुष्यात सुद्धा अर्थातच. आणि दीप्तीने खूप मोठी साथ दिली आहे. तूही नेहमी म्हणतोस की तुझा पुनर्जन्म दीप्तीमुळे आहे, तर दीप्ती अर्थात तुझंही स्वागत आहे कट्ट्यावरती. आणि दुर्दैवानं सध्या असं होतं ना की आपण खूप साऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यातल्या गृहीत धरतो. आपली माणसं, आपलं काम, आजूबाजूची परिस्थिती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं शरीर, आपलं आरोग्य. माझ्या तब्येतीला काय होणार आहे किंवा मी ना थोडी आजारी पडणार आहे, हा तब्येतीच्या बाबतीतला ओव्हर कॉन्फिडन्स कधीकधी खूपच महागात पडतो. छोटे मोठे आजार अंगावरती काढणं आपल्याकडे अगदीच नॉर्मल समजलं जातं. आपण म्हणतो की हेल्थ इज वेल्थ, पण असं असलं तरी तितक्या सहजपणे आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्षसुद्धा करतो. फिटनेस फ्रीक असलेला, व्यसनापासून दूर राहणाऱ्या, नेहमी चार्मिंग आणि उत्साही असलेल्या श्रेयसला हृदयविकाराचा झटका यावा, ही गोष्ट खरं तर अनेकांसाठी शॉकिंग होती. पण आता तो पूर्णपणे बरा झाला आहे. शो मस्ट गो ऑन म्हणत त्यानं कामालाही सुरुवात केली आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित त्याचा नवा सिनेमा ही अनोखी गाठ लवकरच प्रदर्शित होतोय. या सिनेमाबद्दल त्याच्याशी बोलायचंच आहे. पण हृदयविकाराचा झटका आलेला 14 डिसेंबरचा दिवस ते आजचा दिवस, श्रेयस आणि त्याच्या कुटुंबाचं आयुष्य कसं बदललं, या सगळ्या काळानं त्यांना काय शिकवलं, या सगळ्याबद्दलही आपण या दोघांशी संवाद साधूया. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे. थँक्यू. श्रेयस, जेव्हा ती बातमी आली तेव्हा क्षणभर माझा नाही, कुणाचाच त्याच्यावर विश्वास नाही बसला की इतका तरुण, उत्साही आणि फिट असलेला तू हार्ट अटॅक कसा आला. म्हणजे मला खरं तर तुझ्याकडूनच ते ऐकायला आवडेल की नेमकं काय झालं, कुठं झालं, कसं झालं. ॲक्च्युली काय झालं, कुठं कसं ते ऑफकोर्स सांगेन, पण आत्ता आपण जे म्हणालो ना की तुझ्या बाबतीत असं कसं घडू शकतं. मला म्हणजे दीप्तीची एक मोठी मानलेली बहीण आहे. ती मला हॉस्पिटलमध्ये जेव्हा झालं तेव्हा बघायला आली आणि ती मला म्हणाली, तेरे को पता है तूने क्या किया है. मेरा बच्चा आके मुझे कह रहा है कि मम्मी, श्रेयस भैया के साथ अगर ऐसा हो सकता है तो वो तो नहीं ना दारू पीते, ना सिगरेट पीते, ना कुछ करते, ना ऑयली खाते, ना फ्राइड खाते. अगर उनके साथ होता तो हम तो सब करेंगे, अभी क्या फ़ायदा हो गया करके. सो मला आज खरंच एक गोष्ट सांगावीशी वाटते जी डॉक्टर्सनी पण मला सांगितली की बिकॉज हे होऊ कोणाबरोबरही शकतं, ओके, बट बिकॉज आय वॉज लीडिंग अ समवॉट डिसिप्लिन्ड लाईफस्टाईल, की काही व्यसन तसं नव्हतं, म्हणजे तेलकट नाही, तुपट नाही, रेग्युलर व्यायाम वगैरे वगैरे, म्हणून मला माझ्या शरीराने बराच वेळ दिला. म्हणजे अटॅक आल्यापासून मी अरेस्टमध्ये जाईपर्यंत माझ्याकडे जवळजवळ 1.5 तास होता. जे मी शूटिंग संपवून मी घरी आलो, घरून मग डॉक्टरना फोन केला, सगळं केलं आणि मग निघालो. ट्रॅफिकमध्ये अडकलो. हॉस्पिटलला पोचेपर्यंत एक 5 मिनटं आधी मला वाटलंच आहे अरेस्टमध्ये गेलो. पण तेवढा वेळ माझ्या बॉडीने मला दिला. हल्ली आपण बऱ्याचदा असं बघतो की क्रिकेट खेळताना कोणीतरी पडतं आणि ऑन द स्पॉट जातं किंवा जिममध्ये एक्सेस वर्कआउट करताना वगैरे जातं. सो कधी बॉडी वेळ तुम्हाला देत नाही, बट समवेअर बिकॉज इट वॉज अ डिसिप्लिन लाईफस्टाईल म्हणून बॉडी ऑल्सो गेव मी सम टाईम. दॅट इज पॉईंट नंबर 1. हे माझ्याबरोबर कुठे कसं कधी झालं तर खरं सांगायचं तर ऑक्टोबर 2022ला मला पहिल्यांदा काहीतरी ऑड जाणवलं माझ्या शरीराबद्दल. आणि मी युजली माझ्या बॉडीने मला जर का काही सिग्नल्स दिले तर मी ते इग्नोर नाही करत. मी ते की असं ग्रँटेड घेत नाही शक्यतो, आणि मी घेतलंही नव्हतं. म्हणजे 2022ला शूट माझं एक संपलं. लखनौला मी असंच शूट करत होतो, ते संपलं आणि संपल्या मला इथे काहीतरी ऑड वाटायला लागलं आणि असं दमल्यासारखं झालं. हां, गळ्याशी. पण तो सिक्वेन्स पण माझा खूप म्हणजे हाय इंटेन्सिटी ॲक्शन, ओरडणं, बोलणं, मारणं वगैरे असं होतं. सो त्याच्यानंतर अचानक खूप दमल्यासारखं वाटलं, जे अनयुज्युअल होतं.
कारण असं केलं आहे बऱ्याचदा आणि तसं कधी वाटलं नव्हतं. सो मी गाडीत गेल्यावर ड्रायव्हरला सांगितलं मला इमिडिएटली हॉस्पिटलला घेऊन जा, मला एक चेकअप करायचं आहे. पण जाईपर्यंत मला थोडं ओके वाटलं म्हणून म्हटलं ठीक आहे, डॉक्टरांना हॉटेलला बोलवा, ECG मशीन घेऊन. ते आले, त्यांनी ECG काढला, नॉर्मल. मी त्यांना म्हणालो परत एक ECG काढा, परत काढला 10 मिनिटांनी, नॉर्मल. त्यानंतर आय वॉज ओके. पण तुला हार्टशी काहीतरी असू शकतं असं वाटलं त्यावेळेला? कारण माझी फॅमिली हिस्ट्री खूप स्ट्रॉंग आहे. माझे वडील, माझे काका, माझ्या आत्या, माझे आजोबा सगळेच हार्ट अटॅकनी म्हणजे अगदी इन्स्टंट असे गेले. माझ्या वडिलांना पण झालं होतं, पण म्हणजे सुदैवाने ते तेव्हा वाचले आणि मग औषधोपचार करून वगैरे पुढे अजून 20 वर्ष ते जगले. पण 50sच्या ह्याच्यामध्ये 40s 50s ह्याच्यामध्ये आमच्या घरातल्या बऱ्याच जणांना ते झाले. त्यामुळे मी एक ते बॅक ऑफ द माइंड होतं की आय हॅव टू बी एक्स्ट्रा केअरफुल कन्सिडरिंग माझी लाईफस्टाईल अशी आहे, म्हणजे प्रोफेशन असं आहे आणि मला बाहेर सतत जावं लागतं, खावं लागतं. त्यामुळे हे झाल्यावर मी आधी म्हटलं की आपण चेक करून घेऊया. सो त्या चेकअपमध्ये सगळं नॉर्मल होतं. मी मुंबईला परत आलो, मला जरा थकल्यासारखं वाटत होतं. मी परत डॉक्टरांकडे गेलो, परत ECG करून घेतला, 2D एको केला, सोनोग्राफी, CT लिव्हर, की लिव्हर काही सूज वगैरे आली आहे का बाबा कशामुळे. तर ते मला त्यांनी सांगितलं की तू सॅलेड्स जास्त खातोस, तर ते कच्च्या सॅलेड्समध्ये कधी त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो पोटाचा, आणि असं थकवा, लिव्हरला जर सूज वगैरे आली तर थकवा जाणवू शकतो. बट नो वन सस्पेक्टेड की हार्टचं काही असेल. अगेन बिकॉज अ डिसिप्लिन लाईफस्टाईल, तसं काही सिगरेट नाही, दारू नाही, ब्लड प्रेशर नाही, डायबिटीज नाही. पण तरी आम्ही एक ब्लड रिपोर्ट काढला आणि असं लक्षात आलं की कोलेस्ट्रॉल थोडंसं वाढलं आहे, म्हणून त्याचं इमिडिएटली औषधही सुरू केलं. त्यांनी माझं कोलेस्ट्रॉल कमीसुद्धा झालं होतं. पण जे माझ्या बाबतीत त्या दिवशी जे झालं ते आम्ही शूट करत होतो, असंच मला कोणी विचारलं की स्ट्रेस खूप होता का तुला. सो आय सेड मेंटली इफ यू आस्क मी, आय वॉज इन अ व्हेरी हॅपी स्पेस. मी ज्या फिल्म्स करत होतो, ज्या फिल्म्स रिलीजला होत्या आणि ज्या फिल्म्स मी करणार होतो, ज्या थँकफुली पुढे करीन मी, तर त्याच्यामुळे मेंटली आय वॉज व्हेरी हॅपी. बट फिजिकली येस, आय वॉज एक्झॉस्टेड. कारण मी बॅक टू बॅक कामं करत होतो आणि त्या मानाने बघायला गेलं तर येस, थोडंसं मी स्वतःकडे दुर्लक्ष करत होतो की मला, कारण कामाची एक्साइटमेंट एवढी होती की म्हटलं होऊन जाईल. पण त्याच्यामुळे फिजिकली आय वॉज गेटिंग अ लिटल एक्झॉस्टेड. आणि त्या दिवशी पण तसंच झालं. संध्याकाळी जेव्हा आम्ही वेलकमचं शूट होतं आणि आम्ही सगळेच होतो त्याच्यामध्ये, शॉट असा होता की आम्ही टेबलवर एका उभे आहोत आणि आर्मीचं ट्रेनिंग आहे आणि त्याच्यामध्ये एका दोरीला लटकून आम्हाला जायचं होतं. मी, अक्षय कुमार आणि तुषार कपूर. आम्ही सुरुवात करतो आणि खाली पाणी आहे भरपूर. सो आम्ही जाता पाण्यात पडतो, मग त्या बाजूला जातो, परत येतो, तोपर्यंत अजून कोण जातं, आम्ही परत चढतो, परत लटकून जातो. आणि मी ॲक्च्युली त्या दिवशी एक हार्नेस बेल्ट असतो आमचा, तो मी बेल्ट घातला होता. केबलिंग फक्त केलं नव्हतं मी, कारण म्हटलं हे तर आपण लहानपणापासून पारंब्यांना असं लटकून तर किती वेळा केलं आहे, तर ह्याच्यासाठी कशाला केबल लावायची. पण ते वेट होतं माझ्या बॉडीवर, ते एक 8-10 किलोचा तो बेल्ट असतो. तर मला त्यांनी विचारलं काय करायचं, म्हटलं जाऊ दे आता लाईट जातो आहे, पटापट शॉट घेऊन टाकू. आणि तो शॉट खूप आमचा लांबला, 10 ते 12 मिनटं जवळजवळ शॉट होता. त्यात आम्ही भिजत पण होतो, लारा दत्ता आम्हाला भिजवते वगैरे बरंच काय झालं. आणि मला आठवतं आहे आम्ही त्या शॉटच्या दरम्यान मी अक्कीबाईबरोबर मस्ती पण करत होतो की लारा सबको भिगा रही है, उसको भी अंदर खींचेंगे, उसको भी भिगाएंगे वगैरे सगळं चाललं आहे. हां शॉट खतम होणे दे, सब करेंगे. शॉट संपल्यावर आम्ही बघितलं लारा अचानक गायब झाली, किधर गई, अशी सगळी मस्ती चालू असताना अहमद फायनली म्हणाला चलो लाईट गया, पॅकअप. आणि म्हणून मी व्हॅनकडे चालायला लागलो आणि वेगळाच थकवा जो आयुष्यात मी कधी एक्सपिरियन्स नाही केला असं मला जाणवलं. आणि मी कसा बसा चालत व्हॅनपर्यंत गेलो. मी कपडे ते ओले होते ते सगळे चेंज केले, तो बेल्ट काढला आणि मी झोपलो, म्हणजे व्हॅनमध्ये बाहेर येऊन गादीवर. सो माझ्या मेकअपमॅनने विचारलं की सर कुछ कॉफ़ी वॉफ़ी चाहिए, क्या हो गया. आय सेड नहीं कुछ नहीं, जाता हूँ, गाडी रेडी आहे. तो बोलला हां. म्हणून मी वाकलो बूट घालायला, तर खूप हेवी छातीत जाणवलं मला. म्हटलं नको ते बूट घालायला. मी तशीच ती एक चप्पल होती ती घातली आणि निघालो. आणि सतत व्हॅनमध्ये मला आपलं गाडीत घरी जाताना असं बेचैन वाटत होतं. सो आय वॉज ट्राईंग टू, आणि डावा हात माझा थोडा दुखायला लागला. अगेन आय वॉज थिंकिंग की बिकॉज ते लटकणं वगैरे होतं, पडणं वगैरे होतं, त्याच्यामुळे कधी मसल तुमचं स्ट्रेन होतं, काहीतरी होतं.
मी म्हटलं हे डोक्यात पण नव्हतं की असं काहीतरी असेल. स्टील आय फेल्ट की मी डायरेक्टली हॉस्पिटलला जाऊ का. म्हटलं जाऊ दे, ही उगाचच काळजी करेल, का गेला डायरेक्टली. सो मी घरी गेलो. आम्ही ब्लड प्रेशर, मला तिला सांगितलं की मला जरा ना बेचैन होतं आहे, काहीतरी ऑड वाटतं आहे. सो तिने डॉक्टरना फोन केला की त्याला असं असं होतं आहे. ते म्हणाले की तो ब्रेथलेस आहे का, काय होतं आहे. सो मी पण बोललो त्यांच्याशी. तर मी श्वास घेऊन बघितला. म्हटलं नाही, मी श्वास घेऊ शकतो आहे, पण आय एम अनकम्फर्टेबल, देर इज सम डिस्कम्फर्ट, आय डोंट नो व्हॉट इट इज. आणि दीप्तीने फायनली त्यांना सांगितलं की आय एम गेटिंग हिम टू द हॉस्पिटल. कारण ब्लड प्रेशर ते बोलले चेक कर, ब्लड प्रेशर वॉज ऑन द हायर साईड, 145, 150 बाय 120 वगैरे होतं. सो माझ्या त्या मुलीची नॅनी आहे, तिने थोडंसं मसाज पण केलं की दादा हात दुखतोय तर आपण बघूया काय होतं आहे. त्याने 2 मिनटं बरं वाटलं, परत दुखायला लागलं. म्हटलं हे काय बरोबर नाही. आणि आम्ही गाडीत बसलो खाली आणि हॉस्पिटलकडे जायला निघालो. तो पेन माझा किती थोडा वेळ होता, म्हणजे शॉट संपवल्यापासून घरी जाण्यापर्यंतचा वेळ किती होता? तरी एक तासभर, शूटिंग पाऊण एक तास. शूटिंग जोगेश्वरी ईस्टला जे आपलं SRPF ग्राउंड आहे तिकडे होतं. सो संपून कपडे बदलून येईपर्यंत तरी एक पाऊण तास. त्यानंतर घरी आलो आणि घरून मग 15-20 मिनिट्स घरी. आणि मग जाताना ट्रॅफिक, जो अंधेरीला युजली आपला लिंक रोडला असतो तो ट्रॅफिक. आणि मी डावा हात दुखत होता आणि मला लास्ट जे आठवतं ते मी बघितलं तर मला बरं ते हॉस्पिटल असं आहे की इथे हॉस्पिटल आहे, हा मेन रोड आहे आणि मध्ये ॲक्च्युली एक वॉल आहे. तिथे फक्त एकच छोटा गेट आहे त्यांचा, जो पण बॅरिकेटेड असतो, तोच उघडा होता. दीप्ती म्हणाली की आपण चालत जाऊया, चल इथे पोचलो आहे, ट्रॅफिक आहे. मी म्हटलं नको गं, जाऊ दे गाडीने. सो गाडी अशी यू टर्न करून घेऊन तिकडनं गल्लीतनं दुसरं आणायला लागते. सो मी बघितलं हॉस्पिटल, म्हटलं चला आलं आहे आता, फक्त यू टर्न करून जायचं आहे, मग बघूया काय आहे. अँड नेक्स्ट आय रिमेंबर इज की मी पुढे बघितलं, माझ्या चेहऱ्याला मुंग्या आल्या आणि एका सेकंदात आय वॉज आउट. म्हणजे इट वॉज, आपण टी व्ही जसा स्विच ऑफ करतो रिमोटवर, इट वॉज दॅट की तेवढाही वेळ जो कधी कधी बेशुद्ध आपण पडतो तेव्हा जो मिळतो की काहीतरी धरलं, चक्कर आली, तसंही नाही. इट वॉज दॅट स्प्लिट सेकंड. मुंग्या आल्या, ब्लँक. त्यानंतर काही आठवत नाही, काही नाही. तर दीप्ती, म्हणजे जेव्हा आता हे सगळं झालं आणि श्रेयसनं सांगितलं की तो एकदम ब्लँक, सगळं पुढचं त्याला काहीच नाही होत, पण तू होतीस, तर तुला असं त्यावेळेला जाणवत होतं की अरे कदाचित हा हार्ट अटॅक आहे? नाही, हार्ट अटॅकची कुठलीच सिम्टम्स वाटत नव्हती. आणि संध्याकाळी 5पर्यंत आम्ही फोनवर बोलत होतो. ही वॉज फाईन, वी वर जोकिंग अबाउट समथिंग. आय स्टील रिमेंबर मार्गशीर्ष गुरुवार होता आणि मी फर्स्ट टाईम उपवास केला होता. आणि तो मला बोलला, ही उपवास? आणि आय सेड हो आता करू दे, यू डोंट से एनिथिंग अबाउट दॅट, कारण आता मी ठरवलं आहे तर मी करणार आहे. आणि सो वी वर जोकिंग अबाउट ऑल दॅट. दिस वॉज टिल 5 o'clock. आम्ही संध्याकाळी बाहेर जाणार होतो बिकॉज त्याचं पॅकअप लवकर होणार होतं. आणि पॅकअप नंतर त्याची सवय आहे, तो मला फोन करतो की मी गाडीत बसलो आहे किंवा मी निघालो आहे. तर ही सेड तू कॅन्सल कर, मी ना खूप थकलो आहे. तर आज खूप ऊन होतं. तर श्रेयस इज समवन ज्याला ना ऊन खूप आवडतं. म्हणजे तो काश्मीरला गेला की हिज माइंड फ्रीजेस, त्यामुळे त्याला ते आवडत नाही. पण कितीही ऊन असेल तरी ही इज द हॅपीएस्ट. आणि जेव्हा तो घरी आला, आय हॅव नॉट सीन अ कलर ऑन हिम असा कधी, फ्लश्ड फेस, पिंक आणि व्हेरी वियर्ड. तर डॉक्टरांना फोन केला की ही इज नॉट लुकिंग गुड. तर ते मलाच, तर ते इतकी वर्ष ओळखतात, ते म्हणाले की व्हॉट यू मीन बाय सेइंग ही इज नॉट लुकिंग गुड. तर म्हटलं मला सांगता येत नाही आहे, पण ही इज नॉट लुकिंग गुड. शेवटी मी त्यांना मेसेज पाठवला की आय एम ब्रिंगिंग हिम टू द हॉस्पिटल. जायला लागलो. जसे आम्ही जायला लागलो, ही वॉज अनकम्फर्टेबल. म्हणजे बसतोय, टेकतोय, परत बसतोय, आणि मग सांगायला लागला की हात दुखतोय, डिप्स हात दुखायला लागला आहे. सो आणि ढेकर यायला लागले. सो टू माय माइंड बर्ब्स आर नॉट अ गुड साईन. तर मी अशी विचार करत होते की चला पोचू तिथपर्यंत, आणि तेवढ्यात मला ते ऑडीचं शोरूमच्या बाजूला आहे ते हॉस्पिटल, तर मला ते ऑडीचं शोरूम दिसलं. आणि मी श्रेयसला म्हटलं चल ना उतरून चालूया म्हणून आपण. बट ही वॉज नॉट अप टू इट ॲट ऑल. आणि तेवढ्यात माझा ड्रायव्हर बोलला, मॅडम मी गाडी पुढे घेतो. 1 मिनिट पण ह्या कॉन्व्हर्सेशनला झाला नाही.
त्याचा हात जो वर धरला होता तो सुटला आणि द लेग्स टर्न्ड इनवर्ड असे 8 टर्न झाले ते. अँड दॅट्स दॅट. म्हणजे मी हाक मारली. मी त्यावेळेला मी तुम्हाला सांगूही शकत नाही की मला मी त्याचा चेहराही नाही बघितला, मी खरं सांगू तर. आय जस्ट कॉल्ड आउट. आणि वाय आय कॉल्ड आउट आय इवन डोंट नो दॅट. आणि म्हणजे साईडला होतो आम्ही थोडे रस्त्याच्या. एका साईडला ट्रॅफिक होता, दरवाजा उघडू शकत नव्हते. तसंच त्याच्या अंगावरनं दरवाजा उघडून बाईक्स घुसत होत्या. त्यांना धक्का मारून मी उतरले आणि हॉस्पिटलकडे धावत सुटले. आणि तेवढ्यात ते बाईकवाले जे होते मी त्यांनाच धरलं. आय जस्ट त्यांना हात जोडले. म्हटलं प्लीज लिफ्ट हिम. कारण मला तर इट वॉज इम्पॉसिबल. आय कांट लिफ्ट हिम. आणि हॉस्पिटलमध्ये धावले मी. त्या लोकांना बोलवून आणलं. आणि म्हणजे ह्या सगळ्यामध्ये जेव्हा त्याला गाडीतनं बाहेर काढत होते तर म्हणजे असं असतं ना की थोडी ॲक्टिव्हिटी काहीतरी असते की हो हो मी डोळे उघडत आहेत. देर वॉज नथिंग. देर वॉज ॲब्सल्युटली नथिंग. देर वॉज नथिंग. पण मग म्हणजे हा सगळा वेळ जो आहे तो किती मिनिटांचा, क्षणांचा, असं काय कसं सांगशील? माझ्यासाठी तर इट वॉज एटर्निटी. पण मला वाटतं तरी 10 minutes. या बिटवीन 10 to 15 मग minutes. तिथे स्ट्रेचर वगैरे मिळालं तुम्हाला? नाही नाही म्हणजे तसंच ती 5-6 मला लोकांनी गाडीतून उतरून ती हॉस्पिटलकडे लोकांना थांबवलं, त्यांना बोलवलं. लकीली मागे एक ॲम्ब्युलन्स होती. त्यातला जो म्हणजे माणूस होता त्यांनी हिला ओळखलं. कारण मला. ते तिकडे एक व्हायटल सायन्स म्हणून हे आहे MRI इमेजिंग सेंटर. तर तिथे आम्ही 1-2दा गेलोय. तर त्यांनी हिला ओळखलं. तो उतरून आला. त्याच्याबरोबर अजून एक जण आला. बाईकवाले जे होते ते आले. माझा ड्रायव्हर उतरला. त्यांनी मग मला बाहेर काढलं. ॲम्ब्युलन्स नाहीच, बाहेर काढलं. तो जो मधला दरवाजा होता जो पण बॅरिकेडेड होता. मग तोपर्यंत दीप्ती हॉस्पिटलमधनं लोकांना बोलवायला गेली की या. तर तिकडनं लोकांना कळून ते येईपर्यंत ह्यांनी मला बाहेर उचलून त्या गेटवरनं उचलून मग आत घेऊन गेले. आणि बिकॉज इट वॉज माहिती ते अशी छोटंसं ते गेट असतं आणि त्याच्यामध्ये ते बार्स असतात आणि आपण असे विगल करून त्याच्यामधनं जातो. तर सो दे सेड आम्ही ह्याच्यावर इथून कसं आणणार म्हणजे यु नो. आणि मी म्हटलं लिफ्टेड एनी हाव. सो आय सेड प्लीज त्या बाजूला घेऊन मग उठाई. कारण काय करायचं नाही तर यु नो पोचणार कसं हॉस्पिटलपर्यंत. पण त्या लोकांनी आले. डायरेक्ट ICU मध्ये आम्ही धावलो घेऊन. आणि ICU मध्ये डॉक्टर उभा होता. म्हणजे ही इज अ यंग गाय. आणि ही स्टार्टेड ट्रेम्बलिंग की कोणाला आणलंय तुम्ही इथे समोर. ॲक्च्युली ते एक्सपेक्ट त्यांना सांगितलं होतं एक दुसरा पेशंट कदाचित येऊ शकतो जो कदाचित थोडासा क्रिटिकल असेल तर त्याला CPR वगैरे लागू शकतो असं ते त्या तयारीत होते. आणि अचानक त्यांनी मला बघितलं तिकडे. त्यामुळे त्यांचं असं झालं की पण हे तर नव्हते येणार यु नो. हे कसे काय आले तिकडे. सो एनिवेज पण ते आत घेऊन गेले. ऑलमोस्ट 10 minutes CPR दिला. स्टार्टेड द CPR you know with the balloon and everything. म्हणजे I could see, I was standing there, I could see they broke a rib. तरी he was not coming back. त्यांनी एक शॉक दिला. He didn't come back. मग त्यांनी फुल टिल्ट दुसरा शॉक दिला with the paddles. आणि that's when he came back. That's when there was activity. तोपर्यंत it was a flat. म्हणजे मला दिसत होतं पण मला रेजिस्टर होत नव्हतं बहुतेक. आणि इट वॉज दॅट साऊंड विच जस्ट वेंट टू राईट. आपण फिल्म्समध्ये वगैरे इतक्यांदा ते बघितलंय यु नो. पण कधी आपल्या बाबतीत असं घडू शकतं किंवा घडेल याची एक अंदुकशी सुद्धा आपल्याला कल्पना नसते. पण मग म्हणजे तुला नंतर म्हणजे शुद्ध आली आपण म्हणू ते त्याला किती काळ गेला तुला? कधी किती मध्ये? एक 15 ते 20 मिनिटं. म्हणजे गाडीमध्ये हे झाल्यापासून ते मी परत शुद्धीत येईपर्यंत आय थिंक एक 15-20 मिनिट्स इज वॉट. पण तो मधला काळ 10-15 मिनिटांचा की जेव्हा हार्ट म्हणजे असा होता की हार्ट बंद हो, पडलंय? फ्लॅटलाईन. म्हणजे मला नंतर काही मित्रांनी विचारलं की तुला काही दिसलं का देव वगैरे असं काही.
असं एंड ऑफ द टनल असं लाईट बीट असं काही. म्हटलं काही दिसलं नाही, कोणी दिसलं नाही. पण त्या पर्याबिऱ्या काही कोण दिसले, म्हटलं काही नाही, असं काही नसतं. सो त्या वेळात काय झालं आय डोंट नो. खरं तर त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे जेव्हा मी शुद्धीत आलो तेव्हा यु नो लाईक अ गुड हजबंड द फर्स्ट थिंग दॅट आय सेड इज सॉरी यार यु नो. बट मला त्यांनी गोळ्या वगैरे दिल्या काही खायला जे मला आठवत नाही, पण मी त्या घेतल्या. पण बिकॉज तेवढा वेळ ब्रेनला ऑक्सिजन पण कमी मिळत होतं, राईट, नव्हतंच मिळत लेट्स से. त्यामुळे त्याला रेजिस्टर पण काही होत नव्हतं. म्हणजे ती बट आय एम सरप्राईज्ड, कारण तो उठून जेव्हा बसला आणि ही जस्ट स्माइल्ड ॲट मी ॲज इफ झोपून आपण सकाळी उठतो आणि यु नो ही स्माइल्स आणि ही जस्ट स्माइल्ड अँड ही सेड सॉरी यार. आणि मग त्यांनी बिकॉज वेळ नव्हता राईट, कारण माय वरी वॉज की परत एक अरेस्ट जर का झाला देन वॉट. तर ते 9 गोळ्या हातात ठेवल्या त्याच्या, तर त्याला ना त्या समजतच नव्हत्या यु नो. आणि शी केप्ट सेईंग की सर ले लो ले लो ले लो. आणि ही जस्ट केप्ट लुकिंग. मग भरवलं त्याला त्या ती औषधं यु नो. अँड दॅट इज वेन ही टूक इट. ऑलमोस्ट प्लास्टी झाल्यानंतर जेव्हा तो शुद्धीमध्ये आला इज वेन इट वॉज हिम. कारण तोपर्यंत मला असं इन आउट असं होतं की नंतर मला फक्त आठवतं की ते म्हणाले कॅथ लॅब में ले चलो. मग कॅथ लॅबमध्ये परत फक्त साऊंड्स थोडेसे मी मध्येच डोळे उघडत होतो. ते मला सांगत होते इथे मॉनिटरवर दिसतंय का तुम्हाला, तुमची अँजिओप्लास्टी चालली आहे आता, डोंट वरी यू ओके. तर मग ते मी बघितलं काहीतरी असं मॉनिटरवर दिसलं, म्हटलं वा वा वा. मग शेजारी बघितलं कोणतरी बोललं गाणं लावू का सर गाणं. म्हटलं गाणं. मग परत आहे ते. मग परत उठलो तेव्हा ते होतं नीले नीले अंबर. सो म्हटलं ते कोणतरी म्हणाले अहो काहीतरी आरती वगैरे लावा, असं अंदुकसं काहीतरी चालू होतं त्या कॅथ लॅबमध्ये. पण जेव्हा बाहेर आणलं फायनली आफ्टर प्लास्टी इज वेन जेव्हा डॉक्टर आले बोलायला, तेव्हापासून मला जरा थोडंसं आठवतं आहे. पण मला सांग की तू म्हणजे जी काही पहिला शुद्धीतल्या पहिल्या क्षणाला तू सॉरी यार का म्हणाला. कारण मला वाटतं बहुतेक नवऱ्यांवर हीच वेळ असते की सॉरी सॉरी म्हणायची. हो हो ऑफकोर्स. म्हणून आधी सवयीप्रमाणे थँक्यूच्या ऐवजी सॉरीच निघतं यु नो. की ते म्हणतात ना की गेरी गलती है नहीं है कुछ नहीं, सॉरी पहले बोलले सब अच्छा हो जाएगा. दादा तुम्ही ट्रेनिंग बघताय का हे. त्यामुळे पण मला एक गोष्ट ना खरं सांगावीशी वाटते की जेव्हा मला गाडीत ती ओरडत होती बाहेर की प्लीज हेल्प कोणीतरी या वगैरे, तेव्हा गाडीमध्ये कोण आहे हे लोकांना ना बाहेर माहीत नव्हतं. लोक आले. माझ्या ड्रायव्हरनी जेव्हा मला बाहेर काढलं तेव्हा लोकांना चेहरा दिसला. मग अजून आले, त्यांनी उचललं वगैरे सगळं केलं. बट आय रिअली वॉन्ट टू से दिस अबाउट द कल्चर अँड स्पिरिट ऑफ मुंबई यु नो. मला म्हणजे ना इथे सांगावं असं वाटतं, कधी कधी मी फिल्म्समध्ये किंवा सिरीजमध्ये वगैरे हल्ली बघतो ना, तेव्हा मुंबईचे मेकर्स असो किंवा एस्पेशली बाहेर ना आलेले जे असं म्हणतात ना अरे मुंबई में रहना है ना तो इसको काटना पडेगा, इसको लूटना पडेगा, इसको शेंडी लगाना पडेगा. नाही हो, अशी नाही आहे आमची मुंबई. प्लीज गेट इट राईट इन युअर हेड. तुम्ही इकडे तुमची स्वप्न पूर्ण करायला आलाय, तुम्ही काय इकडे मला भोसकायला लागेल कोणाला तरी असं समजून आलात का. नाही. सो मुंबई इज नॉट लाईक दॅट यु नो. देर आर पीपल. मुंबई इज द सेफेस्ट सिटी इन द वर्ल्ड. आज रात्री 12, 12:30, 1 वाजता माझ्या मुलीला मला बाहेर सोडायला काही वाटणार नाही. तशी आहे मुंबई. त्या दिवशी संध्याकाळी आय एम सॉरी आय एम कटिंग यू अब्रप्टली, पण त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा हे सगळं झालं 7:30 वाजता ऑडी गाडी आहे आमची, ती उघडी सोडली होती, त्याची चावी त्याच्यामध्ये होती, रनिंग कार, माझी पर्स, आमच्या दोघांचे फोन, ह्याचे 2 फोन, माझा 1 फोन, हे सगळं रस्त्यावरती टाकून आम्ही धावलो आहे. लोकं आमच्याबरोबर धावली आहेत. 2 जण कोणीतरी नंतर आली एक 15-20 मिनिटांनी आणि माझ्या हातात गाडीची चावी दिली, माझ्या हातात माझी बॅग दिली आणि 3 फोन दिले. आय मीन इट इज माझ्या म्हणजे दॅट वॉज द लास्ट थिंग ऑन माय माइंड. मी खरं सांगू तुम्हाला तर यु नो. पण हे सगळं माझ्या हातात आणून दिलं आणि सांगितलं मॅडम ये ले लीजिए, गाडी पार्क कर दिए. somebody parked the car. I don't know how. आय थिंक म्हणजे मी म्हणून ना फार खरं तर मी इंटरव्ह्यूज केले नाही आहेत, पण माझ्या जे काय पोस्ट वगैरे असतील तर त्याच्यामध्ये जितक्या वेळा मी बोलले ना तितक्या वेळा खरं तर कमी आहे की त्या सगळ्या लोकांनी
ज्यांनी मला वर नेलं. डॉक्टर्स, अटेंडंट्स, वॉर्ड बॉयज, नर्सेस. काही नर्सेसची शिफ्ट संपली होती, त्यांनी मला बघून त्या परत कपडे चेंज करून त्या तिथे आल्या. काही डॉक्टर्स जे आमच्या ओळखीचे होते, ज्या खरं तर म्हणजे शी इज अ ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट, तिचा काही संबंध नव्हता या सगळ्याशी, पण तिने मला बघितलं, हिला बघितलं, तिने कपडे चेंज करून शी ऑल्सो वॉज देअर इन द कॅथ लॅब. सो ऑल दोज पीपल प्लस ऑल दोज पीपल ज्यांनी प्रे केलं माझ्यासाठी, ज्यांनी प्रार्थना केल्या, ज्यांनी आशीर्वाद दिले, प्रेम तर भरभरून लोकांनी दिलं. आय थिंक म्हणूनच आज इथे बसून मी बोलू शकतो. त्यांचे मी मानेन तितके आभार कमी आहेत. आणि हे असं डेट आहे, असं ऋण आहे माझ्यावरनं की या जन्मात तर शक्य नाही मला हे फेडणं. आणि असं आहे की बिन चेहऱ्याची माणसं, त्यांना बरं असंही नाही की आम्ही केलं असं परत सांगायची असंही नाही त्याच्यामध्ये, काहीच नाही. काही त्यांची कसलीच अपेक्षा नाही. म्हणजे त्यांनी त्यावेळेला येऊन फक्त मदत केली, हात लावला. आणि आय थिंक दीप्ती पण ती किती महत्वाची होती मदत. म्हणजे जर त्यावेळेला नाही काय करू शकले असते मी. ड्रायव्हर, मी आणि ड्रायव्हर आम्ही दोघंच जण होतो. ड्रायव्हर तर 2-4 मिनटं उतरूच शकत नव्हता, कारण बंपर टू बंपर ट्रॅफिक तो. आणि ही इज अ वेल बिल्ट मॅन. एक माणूस उचलून नाही नेऊ, म्हणजे मला उचलून घेऊन जाणं इज अ व्हेरी इझी थिंग, बट फॉर हिम इट वॉज नॉट. आणि आम्ही दोघांनी मिळून काय केलं असतं, यु नो. पण मग म्हणजे आता असं आपण म्हणूया की एका खूप मोठ्या दिव्यामधून तुम्ही बाहेर आलात, आणि म्हणजे एकूणच तुझे चाहते असतील सगळ्यांनाच या गोष्टीचा खूप आनंद, समाधान, तुमच्यासाठी प्रार्थना करत होते, आणि ते सगळं दिसत होतं सोशल मीडियावर आणि याच्यावर. पण जेव्हा आपली आता किती स्टेंट्स टाकल्या, काय करायचं? 2 स्टेंट्स टाकले. माझ्या 2 आर्टरीज कम्प्लिटली ब्लॉक्ड होत्या, एक 100% आणि एक 99%. सो त्यांना इमिडिएटली अँजिओग्राफीमध्ये कळलं आणि मग अँजिओप्लास्टी केली. सो 2 स्टेंट्स आता. तर मग डॉक्टरांनी काय सांगितलं, म्हणजे की तुझ्यासारख्या हट्ट्याकट्ट्या तरुणाला कशामुळं ते झालं असेल, काय त्याच्याबद्दल? सो एक त्यांचं होतं की हल्ली पोस्ट कोविड खूप गोष्टी बदलल्यात. त्यातली एक गोष्ट अशी की ब्लड थोडंसं तुमचं थिक व्हायला सुरुवात झाली आहे किंवा होतं आहे काही लोकांचं. म्हणून आपण जे हल्ली काही इन्सिडेंट्स ऐकले की अचानक खेळखेळता माणूस पडला वगैरे, की हल्ली 30 वर्ष असो, 20 वर्ष असो, अशा लोकांना पण म्हणजे झटका येतो हृदयविकाराचा आणि त्यांचं स्टेंटिंग वगैरे करायला लागतं. त्याचं मुख्य कारण त्यांच्या मते वन ऑफ द मेजर रिझन्स नाव इज कोविड ऑल्सो. अर्लियर इट वॉज ब्लड प्रेशर, डायबिटीज, स्मोकिंग आणि कोलेस्ट्रॉल. माझं कोलेस्ट्रॉल थोडं हायर साईडवर होतं. माझी फॅमिली हिस्ट्री स्ट्रॉंग आहे. पण माझ्या बाबतीत जे घडलं ते काय म्हणतात त्याला, प्लाक फॉर्मेशन होत होतं. युजली असं होतं की ते प्लाक फॉर्मेशन होतं, मग तो प्लाक कडक होतो आणि मग ते ब्लॉक होतं. माझ्या बाबतीत असं झालं, जे इन अ वे त्यांना स्टेंटिंगसाठी बरं पडलं ते म्हणजे तो प्लाक फॉर्म होता ना, तो प्लाक आतमध्ये रप्चर झाला. रप्चर जेव्हा तो होतो तेव्हा एक पससारखं एलिमेंट ब्लडस्ट्रीममध्ये बाहेर येतं. ते बाहेर यायला लागल्यावर बॉडीचे डिफेन्स मेकॅनिझम म्हणते की काहीतरी फॉरेन ऑब्जेक्ट माझ्या ब्लडस्ट्रीममध्ये येते, मला त्याला थांबवायला हवं. म्हणून बॉडी ब्लड क्लॉट करायला सुरुवात करते. जसं आपल्याला जखम होते आणि ब्लड क्लॉट होतं, तसं बॉडी ब्लड क्लॉट करायला आतमध्ये सुरू करते. आणि मग तो क्लॉट बिकम्स अ ब्लॉक, आणि मग ते 100% झालं आणि दुसरीकडे 99% झालं. सो त्याच्यामुळे ते कम्प्लीट अरेस्टमध्ये मी गेलो. सो दिस रप्चर कॅन हॅपन टेक्निकली विथ एनीवन. आणि ब्लड तुमचं थिक होत असेल तर मग ते त्या फ्रिक्शनमध्ये त्याचे चान्सेस तुमचे थोडेसे वाढायला लागतात. म्हणून इनफॅक्ट मला अजूनही आठवतं, जेव्हा मला कोविड झालं होतं 2020मध्ये, तेव्हा डॉक्टर्सशी आम्ही बोललो होतो आणि एका डॉक्टरनी मला ब्लड थिनर सजेस्ट केलं होतं. सो मी ते औषध बघितलं आणि म्हटलं ब्लड थिनर का म्हणून दिलं आहे, म्हणजे कोविडचा आणि ब्लड थिनरचा काय संबंध. सो वन ऑफ द रिझन्स वॉज बिकॉज ब्लड थिक व्हायला लागतं, तर त्याला फ्लो तुमचा चांगला असावा म्हणून ते केले. आणि हे टिपिकली कोविड नंतरच मला जाणवायला लागलं. म्हणजे अर्थात ते काय सायकोलॉजिकल असं नव्हतं, पण मला तो थकवा जो जाणवायला लागला तो नंतर होता. आयुष्य कसं बदललं तुझं त्याच्यानंतर? प्रायोरिटीजच चेंज झाल्या खरं सांगायचं तर. म्हणजे फॉर द लॉंगेस्ट टाईम, फॉर ऑलमोस्ट 30 years, माय प्रायोरिटी वॉज ऑलवेज वर्क.
कारण करिअर फोकस, काम कसं करतोय, काय केलं पाहिजे, अजून काय करता येईल वगैरे वगैरे. सो मी आपण खूपदा इंटरव्ह्यूजमध्ये वगैरे असं म्हणतो की नाही आय लाईक टू स्पेंड क्वालिटी टाईम विथ माय फॅमिली. काही नसतं. ओके, जेव्हा तुम्ही कामामध्ये ऑब्सेस्ड असता तेव्हा तुम्ही त्याच्या मागे धावत राहता, आणि मी टेक्निकली तेच करत होतो. सो माय प्रायोरिटी नंबर 1 वॉज माय वर्क, देन केम माय फॅमिली, देन केम माय हेल्थ. नाव इट हॅज चेंज्ड बिकॉज सडनली आता खरं बघायला गेलं तर हा बोनस टाईम आहे माझा, कारण एक जे पहिलं आयुष्य होतं ते झालं आहे. सो नाव व्हॉट डू यू डू इन दिस न्यू लाईफ? अँड आय थिंक आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल वन टू गॉड, टू माय फॅमिली. ऑब्व्हियसली दीप्तीनी त्यावेळेला जे काय केलं, मी आता तिला सावित्री म्हणून हाक मारायला लागला. सत्यवान आणि सावित्री. मला सत्तू असं म्हणते, मी तिला सावित्री अशी हाक मारतो. पण फॅमिली, माय हेल्थ, माय फ्रेंड्स, माय वेल विशर्स अँड माय वर्क. सो आय थिंक इट्स इम्पॉर्टंट की थोडंसं फॅमिलीसाठी स्वतःसाठी पण जगायला हवं. अपार्ट फ्रॉम युअर वर्क कॅनॉट बी युअर लाईफ विच इट वॉज अर्लियर. तसं जरा काय म्हणतात समीकरण होतं, तर ते बदललंच आहे. म्हणजे आता मला तर असं वाटतं की म्हणजे दीप्तीचा जो प्रेझेन्स ऑफ माइंड आहे त्यावेळचा, की उतरून मधनं घेऊन जाण्याचा जो होता निर्णय, तो फार म्हणजे जर तो नसता झाला निर्णय, किंवा जर ते धाडस झालं नसतं किंवा तसं, तर भलतंच काहीतरी 100%. म्हणजे ना मला असं वाटतं की ती गोष्ट त्यावेळेला तिला जी सुचली ती नाही भल्याभल्यांना पण सुचत त्यावेळेला, की काय केलं पाहिजे. आपण खरंच खूप पॅनिक करतो. आमचे एक मित्र आहेत, ते आले होते बघायला आणि ते दीप्तीला तेच म्हणत होते की भाभी आपने जो किया हॅट्स ऑफ टू यू. ये मेरी वाइफ होती तो सबसे पहले तो रोना शुरू कर देती थी, क्या हो गया, तो उठा मेरे को कौन उठाएगा, सो व्हॉट यू डिड वॉज रिअली फेनॉमिनल, विच इट वॉज. आणि तो प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणा, आय थिंक इट वॉज डिवाइन इंटरव्हेन्शन. त्या वेळेला ना मला या गोष्टीचा आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स आहे, मला सांगता येत नाही आहे. इट वॉज ॲज इफ माय बॉडी न्यू वॉट टू डू, माय माइंड डिडंट नो वॉट टू डू. मोटर मुवमेंट्सनी चाललं होतं सगळं, तेच म्हणतो, बॉडी जस्ट न्यू वॉट टू डू. परीक्षा पण देवानीच घेतली आणि मार्ग पण देवानीच दाखवला. सो आणि दैवी चमत्कारच आहे म्हणजे खरं तर माझ्या बाबतीत जे काय घडलं ते. कारण त्याचा म्हणजे 1 मिनिट 2 मिनिट वगैरेचा आपण समजू शकतो, 10 मिनिटाचा साधारणपणाचा काळ आणि ती अवस्था, तर ते फार म्हणजे त्या दिवशी इवन घरी ना जेव्हा संध्याकाळी श्रेयस आला आणि घरात जे काम करतात ते सगळेजण आले आणि ते म्हणाले की ते आपण थोडंसं डायनापार लावूया बरं वाटेल वगैरे, किंवा मग ते लिंबू सरबत द्या ॲसिडिटी सारखं वाटत असेल तर की जरा पडूया थोडा वेळ आणि यू विल फील बेटर. आणि मला असं वाटतं त्या क्षणाला जर का वन ऑफ अस ऑल्सो वुड हॅव सेड की मी थोडं झोपतो, किंवा मी म्हटलं असं की थोडं पड ना, यू विल फील बेटर. आय कॅनॉट इमॅजिन आता तो विचारही एक्झॅक्ट. म्हणजे मला जितक्या वेळेला तो विचार येतो, आणि ट्रस्ट मी वेन आय एम सेईंग दिस, दिवसातनं 100 वेळा तो विचार येतो माझ्या मनात. आणि मला असं आय गेट गूज बम्स की काय सुदैवाने. म्हणजे आय रिमेंबर द कॉन्व्हर्सेशन. आय टोल्ड हिम चल ना डिनरपर्यंत परत येऊया आपण. आणि आम्ही निघालो. अँड ही ऑल्सो डिडंट रेझिस्ट बिकॉज आय एम शुअर ही वॉज सो अनकम्फर्टेबल की त्यांनी पण एका शब्दाने म्हटलं नाही की नको नको राहू दे, आय एम फाईन. इकडे थोडंसं श्वास घेताना पेन व्हायला लागला. तसं मला डॉक्टरने सांगितलं की प्रत्येकाचे सिम्पटम्स श्रेयस वेगळे असू शकतात. सो आता माझ्या बाबतीत डावा हात दुखला आणि नंतर मला इकडे दुखायला लागलं, किंवा मला इकडे थोडंसं डिस्कम्फर्ट झालं. जसं कोणाला घाम येऊ शकतो, कोणाला छातीत खूप दुखू शकतं, कोणाचं जॉ खूप जास्त दुखू शकतो. सो प्रत्येकाचे सिम्पटम्स वेगळे असू शकतात, बट इट इज प्रॉब्ली लिडिंग टू द सेम डेस्टिनेशन. काही जेव्हा हॉस्पिटलमधनं श्रेयस घरी आला आणि काही दिवसांनी आम्ही बाहेर पडलो फर्स्ट टाईम डॉक्टरकडेच जायला परत आणि सेम कार सेम प्लेसमेंट, आणि मला असं झालं होतं आय वॉन्ट टू गेट ऑफ
मला गाडीत बसायचं नाही आहे, मला त्या रस्त्यावरनं जायचं नाही आहे, आय डोंट वॉन्ट टू बी हिअर, आय जस्ट वॉन्ट टू बी होम, यु नो. दीप्ती आता आता वी जोक अबाउट इट, पण त्याच्या घरी आल्यानंतर बरेच दिवस ती अशी मध्येच रात्री उठून बसायची आणि बघायची की माझं पोट हलतंय की नाही माझी तर कधी कधी मी पण असं जर जागा झालो ना तर मी असा घाबरायचो की अशी ती बोलली काय नाही झोप तू झोप. म्हटलं मी तू ओके आहेस का? म्हटलं मी ओके आहे, तू ओके आहेस का? भीती वाटते मध्येच मध्यरात्री उठून. बट आय थिंक दॅट एकच इन्सिडेंट पण दोघांचे जर्नीज कम्प्लिटली आय टेल हिम वेअर इट स्टॉप्ड फॉर यू, इट स्टार्टेड फॉर मी. आणि श्रेयससाठी इट वॉज मोर फिजिकल. ऑफकोर्स आय एम शुअर इट्स मेंटल ऑल्सो, पण माझ्यासाठी इट इज ओनली मेंटल नाव, यु नो. आणि इट्स नॉट इझी. हसते बोलते, यु नो, आय एम डुईंग ऑल ऑफ दॅट, आय एम फंक्शनिंग. पण मी अजूनही रात्री उठते, मी बघते, श्वास घेतोय ना, दॅट्स ऑल आय वॉन्ट टू नो, यु नो. तो असा बाजूला बसलेला असतो, आय जस्ट टच हिम. माझ्या डोक्यात काही थॉटच नसतो, पण आय जस्ट टच हिम, आय जस्ट वॉन्ट टू फील दॅट ही इज देअर, यु नो. आणि समटाईम्स आय एम जस्ट सिटिंग, म्हणजे आम्ही बसलोय, तो काहीतरी फोन बिनवर त्याच्या बघतोय, कारण सध्या आम्ही वेल्ले आहोत फुल. तर अँड आय एम जस्ट लुकिंग ॲट हिम, आणि तो म्हणतो तू काय बघतेस, यु नो. आणि इट्स दॅट रिअश्युरन्स दॅट यू आर देअर, यु नो. तुझं स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याची दृष्टी पण बदलली, कशी बदलली? नाही, मी अजून शॉकमध्येच आहे असं मला वाटतंय. आय डोंट नो. मला ना एक असं जनरल सेन्स ऑफ नमनेस आलेला आहे. आय एम व्हेरी थँकफुल टू गॉड, बट आय एम नॉट फीलिंग एनिथिंग. लाईक आय सेड, मी डे टू डे माझं सगळं चाललं आहे, मी हसते बोलते, मी सगळं करते, लेकीचं सगळं करते, आय एम डुईंग एव्हरीथिंग. पण संध्याकाळ फीलिंग लेवलवरती संध्याकाळ झाली, 5 वाजले की अस्वस्थपणा. हां. आणि फीलिंग लेवलवरती फिअर सोडलं ना तर काही नाही आहे. इट्स जस्ट फिअर. आय वॉन्ट दॅट टाईम टू जस्ट गो. 6:30 7 मला असं वाटतं ठीक आहे रात्र येऊ दे. मग रात्री मला असं वाटतं बापरे नको सकाळ येऊ दे, यु नो. बऱ्याचदा मी मध्यरात्री उठते, घड्याळ बघते. आणि आधी अ फ्यू इयर्स बॅक, यु नो, मी मध्ये जाग आली वॉशरूमला वगैरे जायला, तर मी म्हणायची अरे 4 वाजले, आता उठायला लागेल 3 तासामध्ये, यु नो. आता वेन आय लुक ॲट द वॉच अँड आय फील की 2च वाजले आहेत, आय स्टील हॅव द होल नाईट, यु नो, टू पास. So yeah, I guess you know she will take her time. So yeah. खरं तर हाच प्रश्न मला विचारायचा होता श्रेयस, की तुम्ही दोघं जे बोलताय त्यातनं प्रायोरिटीज चेंज केल्या ते बरोबरच आहे, पण आपला ना स्वभाव पण खूपदा आमूलाग्र बदलून जातो अशा कुठल्या तरी संकटातनं आपण बाहेर आल्यावर. स्वभाव म्हणा, विचारसरणी. तसं तुमच्या दोघांच्या बाबतीत, खास करून तुझ्या बाबतीत झालं की नाही? म्हणजे आता आपण स्टार असतो, आपण काय कधी कधी आपल्याबद्दलचे विचार असतात, नाही सगळं आता हे सगळं झूट आहे, हे सगळं वेगळं, असं काही वेगळा विचार? ॲक्च्युली म्हणजे इट इज जस्ट दॅट स्प्लिट सेकंड दॅट चेंजेस एव्हरीथिंग, यु नो. आणि तेव्हा तुम्हाला असं वाटतं की जेवढं तुमचं म्हणा स्टारडम म्हणा किंवा बाकी तुमचं, यु नो, इट इज नथिंग. जे आपण म्हणजे ऐकल्यात गोष्टी की या अख्ख्या युनिवर्समध्ये तुम्ही काय एक कण आहात. सो टेक्निकली तुम्ही तेवढेच आहात, यु नो. आणि तुमच्या हातात पण नाही. त्यावेळी मी जे झालं आणि त्या स्प्लिट सेकंडमध्ये एव्हरीथिंग गॉट ओव्हर टेक्निकली, तेव्हा मी काय करू शकत होतो, यु नो. ऑल दीज इयर्स ऑफ वॉट एव्हर वर्कआउट बिकआउट नथिंग. पण जेव्हा तुम्हाला एक परत अपॉर्च्युनिटी मिळते तेव्हा तुम्हाला वाटतं की नाही यार, वन तर बी ग्रेटफुल, यु नो, की खरंच आभारी आहे मी. म्हणजे देवाचा तर आहेच, पण त्या लोकांचा आहे. आणि मला वाटतं एव्हरी डे, म्हणून मी असं म्हणजे फारच आता काय म्हणतात त्याला संत वगैरे असं नाही, पण मला असं वाटतं की आय एम जस्ट बिंग एक्स्ट्रा ग्रेटफुल नाव, यु नो, फॉर वॉट एव्हर आय हॅव गॉट. आय एम व्हेरी हॅपी, आय एम कंटेंटेड. आणि आय फील की ठीक आहे म्हणजे काम होत राहील, यु नो. पण आता ज्या बाकीच्या पण गोष्टी आहेत ज्या खरंच इम्पॉर्टंट आहेत लाईफमध्ये, ज्या त्या कामाच्या व्यस्ततेत आपण कधी त्याला तेवढा इम्पॉर्टन्स देत नाही,
ती फॅमिली, तुमची तब्येत, आणि आपल्याकडे खरंच म्हणजे अनफॉर्च्युनेटली आपण सर्वायवलच्या मागे एवढे असतो ना की आपण त्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतोच. की ते ठीक आहे, बघू, ते नंतर बघू, आता मला हे संपवलं पाहिजे किंवा मला आता ही डेडलाईन मीट केली पाहिजे. पण तसं न करता मला असं वाटतं की थोडा वेळ काढा स्वतःसाठी, थोडे चेकअप्स रेग्युलर करा. सी आपल्या हातात तेवढंच आहे आणि तेवढं जे माझ्या हातात होतं ते मी त्या क्षणी तसं करत होतो. आणि आय गॉट लकी की मला त्यावेळेला तशी मदत सगळी मिळाली. प्रत्येकालाच मिळेल असं नाही, त्यामुळे मग तुम्ही तुमची मदत करा आणि तुम्ही ते रेग्युलर चेकअप्स वगैरे करत राहा. सो त्या अवेअरनेस तेवढा व्हावा असं मला वाटतं. खरं तर आपल्यावर असं काही संकट आलं ना की सगळ्यात महत्त्वाचं असतं ते आपल्याला डोळ्यासमोर दिसतं आपलं मूल, की म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अरे ती घरी आहे तिच्यासाठी. तर ते कसं होतं तुझ्या दृष्टीने की तो निघून गेला तो 10 मिनिटाचा काळ आणि त्याच्यानंतर मुलगी आणि तू या हे म्हणजे तो तुझा मनातला संवाद म्हणा किंवा नंतरचा काळ कसा होता? ॲक्च्युली त्यावेळेला बिकॉज एवढं डिसिजन मेकिंग होतं ना की तो काही थॉटच नव्हता मी, म्हणजे इन ऑल फेअरनेस, राईट. त्याच्यानंतर जेव्हा मी घरी आले म्हणजे नेक्स्ट डे, आणि आद्या काहीतरी, आमच्या मुलीचं नाव आद्या आहे, तर ती काहीतरी सांगायला लागली की डॅडाचं हे डॅडाचं ते, आणि आय जस्ट फेल्ट की ओ माय गॉड, व्हॉट कुड हॅव हॅपन्ड. शी इज जस्ट 5.5, यू नो. शी इज नॉट नोन हर फादर दॅट वेल, यू नो. व्हॉट वुड शी हॅव रिमेंबर्ड of him, you know. So it was a very emotional journey. Of course I couldn't show it कारण ती इनसिक्युरिटी तिला पास झाली असती, आणि म्हणजे मुलांना समजतंच मला असं वाटतं, यु नो. आद्या आणि श्रेयसचा एक खूप फेवरेट गेम होता की तो तिला असं उचलायचा आणि ती एरोप्लेन म्हणायची या गोष्टीला, आणि घरभर घेऊन तिला असा एका हातामध्ये उडवत असा घेऊन जायचा. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. तिने एकदा सांगितलं पण नाही की आय वॉन्ट टू डू दॅट, यु नो. सो इट्स हार्ट ब्रेकिंग ऑन वन हँड बिकॉज आय फील की समवेअर दॅट पार्ट ऑफ दॅट चाइल्डहुड गेट्स लॉस्ट. पण तेवढं समजूतदारपणा तिच्यामध्ये आहे, यु नो, की शी रिअलाइज की समथिंग इज नॉट राईट ॲट ऑल, आणि मी ह्या गोष्टीचा हट्ट नाही करू शकत. रात्री उठून श्रेयसला चेक करणारी व्हॅम्पायर डायरीज. आता श्रेयसला जर बाहेर जायचं असेल काही कामानिमित्त, ओ माय गॉड, आय एम ड्रेडिंग इट. तर मी बरोबर जाणार. आजपर्यंत जाणं झालेलं नाही. ऑफकोर्स म्हणजे बऱ्याचदा शूट्सला दीप्ती असायचीच, म्हणजे आद्या व्हायच्या आधी तर बऱ्याचदा असायची, त्याच्यानंतर पण इन्सिडेंट नंतर. आता अजून तर मी कामाला सुरुवातच खरं तर केली नाही आहे, बाहेर कुठे जाणंच झालं नाही आहे. पण आय एम शुअर की जेव्हा सुरुवात होईल तेव्हा दीप्ती तर असेलच. नाहीतर दीप्तीची सवय आहे, म्हणजे इवन मी जेव्हा कधी रात्री ट्रॅव्हल करतो कुठून, तेव्हा मी जर फोन नाही उचलला तर मग माझा स्पॉट बॉय किंवा माझा ड्रायव्हर किंवा माझा पार्टनर जो असतो या कोणालाच ती झोपून देत नाही. ओके, ती स्वतः जागत राहते आणि मग त्यांना जागा ठेवते की नाही ओके आहे की नाही मला. ॲक्च्युली बिचारा ड्रायव्हरचा खूप प्रॉब्लेम होतो, कारण काय होतं, हा तर गाडीत बसतो, झोपून जातो, हा फोन उचलत नाही. बरं, गाडीत समजा अजून कोण नसेल तर मी फोन कोणाला करणार? ड्रायव्हरला. आता ड्रायव्हरने उचलला तरी प्रॉब्लेम, नाही उचलला तरी प्रॉब्लेम. सो नो, बट आता म्हणजे अर्थात सर्टन थिंग्स विल चेंज की टिल आय ऑल्सो स्टार्ट बिल्डिंग माय कॉन्फिडन्स, यू नो. आय वुड वॉन्ट समवन विथ मी. त्यामुळे इदर माय पार्टनर ऑर माय बॉय, माय मेकअप गाय, कोण ना कोणतरी माझ्याबरोबर सतत असेल टिल द टाइम थिंग्स गो बॅक टू अ लिटल नॉर्मलसी. तोपर्यंत ॲक्च्युली फिजिकली तर थिंग्स आर प्रिटी मच बॅक, कारण यु नो, पण द ट्रॉमा हॅज बीन सो मच की मेंटली ते ओव्हरकम करायला थोडासा वेळ जाईल. जेव्हा अशी अनफॉर्च्युनेट गोष्ट घडते आपल्या कुणाच्याही आयुष्यात, म्हणजे आपल्या मनात कायम हे पहिल्यांदा येतं की हे माझ्यासोबत का झालं. तर तुला तो प्रश्न पडला का? नाही, खरं सांगू तर म्हणजे दीप्तीची एक मैत्रीण आहे, शी इज अ सायकॅट्रिस्ट, आणि ती मला दुसऱ्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये भेटायला आली आणि कैसा आहे तू वगैरे वगैरे, ऐसा कुछ लग रहा है. म्हटलं नाही, मला खरं सांगू तर एक क्षणही असं
मनात प्रश्न आला नाही की माझ्याबरोबरच असं काय झालं, मी तर दारू नाही, सिगरेट नाही, काही नाही. मग माझ्यावर नाही वाटलं मला. आय डोंट नो वाय, म्हणजे त्याचं खरं तर उत्तर नाही माझ्याकडे, पण मला नाही वाटलं. मला आय वॉज जस्ट हॅपी विथ द फॅक्ट की गॉड गेव मी अनदर चान्स. की ते तेव्हा झालं, ते झालं, कोणाही बरोबर होऊ शकतं. आणि बरेच आपण इन्सिडेंट्स आणि असे किस्से ऐकले आहेत पण, की अरे 30 वर्षाचाच होता बिचारा, का 40चा होता, वॉटेवर. सो असं होऊ शकतं. पण द फॅक्ट दॅट आय गॉट अनदर चान्स, आय वॉज जस्ट हॅपी अँड ग्रेटफुल फॉर दॅट. त्यामुळे खरं सांगायचं तर मला म्हणजे 5 स्टेंट टाकले असते, ओपन हार्ट सर्जरी केली असती, तरी मला असं काही वाटलं नसतं. कारण द फॅक्ट दॅट देवाने अजून एक चान्स दिला आहे मीन्स काहीतरी अजून राहिलं आहे माझ्या हातून करायचं, माझ्या हातून घडायचं. सो मे बी आय नीड टू फोकस मोर ऑन दॅट. आय वुड रादर डू. आणि तुला दीप्तीने ते सगळं सांगितलं केव्हा? म्हणजे तू म्हणालास की एका म्हणलं तुला तो ब्लॅकआउट झाला होता, मग ही स्टोरी सगळी दीप्तीकडनं कशी? ही स्टोरी खरं तर दीप्तीकडनं तेवढी नाही आली जेवढी बाकीच्यांकडनं सगळ्यांकडनं आली. म्हणजे मग इन्क्लुडिंग तिथले हॉस्पिटलचे स्टाफ, मग माझा ड्रायव्हर, मग अजून कोण कोण जे भेटायला येत होते. ते बोले तेरे को मालूम है क्या हुआ? मतलब अभी सब मालूम है मेरे को. सबने सब बोला है. जेव्हा शुद्धीत आलो तेव्हा मी तिला बोललो आणि विचारलं की मैं वेर एम आय? ते बोले सर हॉस्पिटल में हो, बेलव्यू में, कैसा लग रहा है? मला मस्त अच्छा लग रहा है. काय मग त्या गोळ्या बिळ्या जे काय ती सांगत होती. पण खूप लोकांनी मग तो इन्सिडेंट मला तिने तर अर्थात नंतर मग आम्ही जेव्हा बोललो तेव्हा थोडं डिटेलमध्ये कळलं की एक्झॅक्टली काय काय झालं. पण लॉट ऑफ पीपल, खूप लोक कारण भेटायला येत होते आणि मग सगळे मला सांगत होते मालूम आहे ना क्या क्या हुआ? म्हटलं हां सब मालूम है क्या क्या हुआ. तू दीप्ती पहिला फोन कुणाला केलास? म्हणजे अर्थात तो एक तास सव्वा तासाचा पॅच असेल की जेव्हा नाही कोणाशी बोलायची इच्छा नसेल, केलाही नसेल, पण पहिला फोन कुणाला केलास ह्याच्यानंतर? श्रेयसचा चुलत भाऊ आहे. हां. तर तो जवळच राहतो हॉस्पिटलपासून. आणि जेव्हा डॉक्टर्सना बोलवलं होतं, म्हणजे स्टेंट्स टाकण्यासाठी जी टीम बोलवायला लागते त्यांना जेव्हा बोलवलं होतं त्यावेळेला फायनली आय कॉल्ड हिम आणि आय सेड प्लीज कम बिकॉज दिस इज सिरियस नाव. मी फार मला आठवतं की हॉस्पिटलमध्ये मग सगळे झालं. अहमद खान जो माझा डिरेक्टर आहे तो भेटायला आला होता आणि माझे कझिन्स वगैरे पण सगळे होते. आणि दॅट शिफ्टेड मी टू अ रूम आफ्टर दॅट. आणि मी नंतर असं बोललो होते की यार तेरे साथ कैसे? म्हटलं यार थोडा फॅमिली हिस्ट्री वगैरे भी है. म्हटलं सच बोलू तो ना माझ्यापेक्षा मोठे 4 भावंड कजिन्स, आमची जॉइंट फैमिली होती. मतलब सच बोलूँ तो मैं सबसे छोटा हूँ. मुझे लगा था सबसे पहले इनका नंबर लगेगा. ओके कि फैमिली हिस्ट्री में मैं सोच रहा था पहले देखता हूँ कौन है, तो अरे कुछ करना पड़ेगा, तो मैं वो तैयारी में था. तो अहमद बोला हाँ लेकिन तू भूल गया कि दरवाज़ा तेरे पीछे था, तू लाइन में था लेकिन दरवाज़ा खुला, पहले तू दिखा. सो बट या मला भाऊही माझं बोलले की नालाय का असा विचार. म्हटलं बेटर बी सेफ दॅन सॉरी. पण त्या दिवशी हे कळलं, म्हणजे बाहेर जशी न्यूज आली तसे श्रेयसचा डिरेक्टर अहमद खान, त्याची बायको रात्री 11 वाजता येऊन तिथे दे वर विथ मी. अक्षय कुमार ही केप्ट कॉलिंग, दीप्ती शिफ्ट करूया का हॉस्पिटलमधनं, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तू सांग तिथे आपण शिफ्ट करूया. सकाळी तो मला परत फोन केला की मला फक्त 2 मिनटं त्याला बघू दे, आय जस्ट वॉन्ट टू सी हिम. तर मी म्हटलं नाही नाही मग यू कॅन कम वेन एव्हर यू वॉन्ट. पण हिंदी मराठी लोक, म्हणजे त्या दिवशी तर वॉट एव्हर हॅपन्ड, वी बीन सेईंग दिस अगेन अँड अगेन, पण हिंदी मराठी फिल्म इंडस्ट्री त्या दिवशी दे वर देअर. ज्या पद्धतीने ते सगळे पाठीशी उभे राहिले, आय थिंक इट वाज फेनॉमिनल. रिअली फेनॉमिनल. म्हणजे सो मच. सॉरी, तुझ्या जीवनातली एक जी गाठ होती ती यशस्वीपणे उकलली. त्याच नावाचा तुझा एक सिनेमा पण येतोय, तो म्हणजे तू आजारपणातून बरा झाल्यानंतर तो तुझा पहिला सिनेमा आहे. त्या सिनेमाचं नाव योगायोगाने ही अनोखी गाठ आहे. तर ह्या गाठीचं काय कॉम्बिनेशन किंवा त्याच्याबद्दल काय सांगता येईल? भीतीच वाटते. पण नाही, आधी जसं रेशीम गाठ होती, आधी तुझी रेशीम, जशी आता ही अनोखी गाठ येते. आणि म्हणजे खरं सांगायचं तर आय एम एक्स्ट्रीमली हॅपी. कारण बरंच झालं होतं, म्हणजे हे सगळं झालं, त्याच्यानंतर लोक पण भेटायला येत होते वगैरे वगैरे. सो ते ह्याच्यातनं जरा बाहेर पडण्यासाठी
मला जेन्युइनली सांगतो की फिल्म रिलीज होणं हे याच्याहून मोठ्या ॲक्टरसाठी काही दुसरं स्वप्न असू शकत नाही. सो फायनली जेव्हा तुम्ही काम करता आणि तुम्हाला ते दिसतं, आणि खरं सांगायचं तर आजच मला ट्रेलर पाठवला आमच्या टीमनी, ही अनोखी गाठचा ट्रेलर जो आता लवकरच तुम्हाला पण दिसेल, तो ट्रेलर पाठवला आणि आय वॉज सो हॅपी. सडनली एक वेगळी एनर्जी तुमच्यामध्ये येते. आणि मी त्यांना त्याच्या आधीपर्यंत आमची बोलणी चालू होती की कसं करूया प्रमोशन, मग कुठे कुठे कसं कसं जायचं वगैरे. आज मी तो ट्रेलर बघितल्यानंतर मी व्हॉईस मेसेज पाठवला आमच्या कुलकर्णी साहेबांना आणि म्हणालो की लेट्स डू इट, आय एम सो चार्ज राईट नाव. सो आय थिंक एक काहीतरी वेगळं तुमच्या आयुष्यात परत पॉझिटिव्ह घडणं इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन लाईफ. आणि मला वाटतं ही अनोखी घाट इज दॅट हॅज कम विथ दॅट काइंड ऑफ पॉझिटिव्हिटी इन माय लाईफ विच आय वॉन्ट टू रिअली लुक फॉरवर्ड टू अँड आय वॉन्ट टू एक्सप्लोर. अच्छा, तुमच्या दोघांची लग्नगाठ कशी बांधली गेली? कारण तू पास आउट झालीस आणि माझी बॅच केळकरला सुरू झाली, तर ते किस्से, त्याच्यानंतरचे कित्येक वर्ष ते किस्से आम्ही तुमच्या लव्ह स्टोरीचे ऐकत होतो की तर कसं जुळलं? या केळकर कॉलेज, आय नो. म्हणजे अगेन की खरं तर ही अनोखी गाठ होती आमची की आम्ही टेक्निकली दोघं भेटायचा तसा काहीच संबंध नव्हता. जेव्हा मला शैलेंद्र बर्वे माझा मित्र त्यांनी फोन करून सांगायचं काय की अशा अशा कॉलेजमध्ये एक फेस्टिवल आहे केळकर कॉलेजमध्ये, आणि म्हटलं मुलुंड, बापरे कोण जाणार रे शैलू तिथपर्यंत. मग तो बोलला मी ठीक आहे, दीप्ती माझी मैत्रीण आहे, तिला नंबर देतो. मी म्हटलं दीप्ती कोणाला माझा मोबाईल नंबर देऊ नको, कारण तेव्हा इनकमिंग चार्ज होतं. घरचा नंबर दे, तिला घरी फोन करू दे. आणि मग तिचा फोन आला आणि ती इंग्लिशमध्ये फाडफाड बोले. म्हटलं यार मुलुंड केळकर कॉलेज, हां इंग्लिश सॉलिड. म्हटलं व्हेरी गुड. मग मला ती म्हणाली की कॉलेजमध्ये प्लीज तुम्हाला इन्व्हाइट करायचं होतं, सो मला इन्व्हिटेशन कार्ड द्यायचं आहे, तर मी कुठे भेटाल तुम्ही? तर तुम्ही वगैरे नाही, सॉरी, वेअर विल यू मीट मी, वेअर कॅन आय मीट यू, इंग्लिश. ओके, सो आता पण इंग्लिशच बोलते ती. ओके, सो मी म्हटलं मड आयलंडला मी शूट करतो आहे. म्हटली अच्छा मड आयलंड, कसं यायचं? आता टिपिकल मिडल क्लास महाराष्ट्रीयन मुलगा, इकडं कुठून येणार? ठाण्यावरून मुलुंडला एक बस पकडून या, मुलुंड चेकनाका क्रॉस करा, दुसरी बस पकडा, सात बंगल्यापर्यंत या, तिथून तिसरी बस पकडा, मग जेट्टी करा. ती म्हणाली आय एम गोइंग टू ड्राईव्ह डाऊन. बाप रे, ड्राईव्ह डाऊन. मग त्यानंतर मी जेव्हा कॉलेजमध्ये आता फेस्टिवलला जायचं तो दिवस, त्याच्या 2 दिवस आधी फोन केला की जस्ट रिमाइंडर म्हणून की या दिवशी फेस्टिवल आहे, तू सो हाऊ आर यू गोइंग टू कम? अगेन मिडल क्लास महाराष्ट्र. म्हटलं बस. माझ्या डोक्यात तेच की मुलुंडपर्यंत बस जाते. मग नंतर म्हटलं नाही आपलं पहिला इव्हेंट आहे ॲज सेलिब्रिटी, बस काय? मी त्यांना बोललो नाही ॲक्च्युली मी रिक्षाने येईन. तर ती म्हणाली राहू दे, आम्ही कॉलेजमधनं गाडी पाठवू. म्हटलं बापरे, केळकर कॉलेज गाडी बिडी पाठवून. सो तशी आमची ओळख झाली आणि मला वाटतं मी जेव्हा तिला एकंदरीतच तो क्षण होता खरं सांगायचं तर, जे तिचे हे सगळे ऑर्गनायझेशनल स्किल्स जे तिने 14 डिसेंबरला पण दाखवले हो, तर त्यावेळी तिने ज्या पद्धतीने तो तिचा अख्खा काय म्हणतात इव्हेंट सेटअप केला होता फेस्टिवल, आणि जसं ती सगळ्या जेवढे कोण सेलिब्रिटीज येत होते त्यांच्याबरोबर ती जशी वावरत होती, आय थिंक दॅट वॉज व्हेरी इम्प्रेसिव्ह. मी पहिल्यांदाच गेलो होतो आणि आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड. आणि त्याच्या 4थ्या दिवशीच म्हटलं वेळ नाही वाया घालवायचा, आपण गोष्ट आवडली आहे ना सांगून टाकायचं की मला तू आवडतेस, मला वाटतं मी तुझ्या प्रेमात पडतोय आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. विषय कोण दुसरा आहे का असेल तर आपण बघू त्याचं काय करायचं, नाही तर मग दुसऱ्याला एंट्रीज द्यायची नाही, आपण आधी सांगून टाकायचं जे काय ते. तू लगेच हो म्हटलंस आणि नाही लगेच हो नाही म्हटलं, कारण तेव्हा ती US ला जाणार होती शिकायला, तिचं सगळं झालं होतं आणि लास्ट मिनिटला थोडं काही इश्यूज झाले म्हणून मग तिला जाता आलं नाही. पण त्याच्यानंतर 4 वर्षांनी आम्ही लग्न केलं. सो शी टूक सम टाईम अँड ऑब्व्हियसली कारण तिचं असं होतं की जर US ला जावं लागलं तर मग लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप किती राहते नाही, कारण मी मग परत येईन की नाही मला माहित नाही. आणि हा फिल्मीच मी येईन तिकडे. म्हटलं तू काय करशील तिकडे येऊन? म्हणे ठीक आहे ते पुढचं पुढे आपण बघू. म्हटलं नाही. सो कुठेतरी ती गाठ बांधली जायची होती आमची. श्रेयस, तू या सगळ्यामध्ये म्हणालास की या सगळ्या याच्यानंतर तुझ्या प्रायोरिटीज खूप बदलल्या, म्हणजे फॅमिली, हेल्थ
ह्या सगळ्यानंतर तुझी हेल्थ हा फॅक्टर किती मॅटर करतो. म्हणजे आता तू त्याच्याकडे काय ह्याने बघतो, कारण की आधीचं स्केड्यूल आपलं ठरलेलं असतं की मी सकाळी उठणार, मी जिम करणार, मी योगा करणार, मग माझ्या कामाला सुरुवात करणार. पण आत्ता ह्या सगळ्यानंतर तो हेल्थ हा फॅक्टर कशा पद्धतीने तुझा सुरू असतो, काय करतोस तू? म्हणजे आधी माझं असं असायचं की ऑफकोर्स उठायचं आहे, व्यायाम करायचं आहे, शूटला जायचं आहे, ओके. पण त्याच्यामध्ये जर शूट लवकर असेल तर मग उठायचं आहे, शूटला जायचं आहे. दिस वॉज ऑलवेज द फॅक्टर. त्याच्यामध्ये वेळ मिळाला तर मला व्यायाम करायचा आहे, नंतर वेळ मिळाला तर मला व्यायाम करायचा आहे. पण शूट लेट झालं, दुसऱ्या दिवशी लवकर असेल तर उठायचं आहे, शूटला जायचं आहे. सो बट नाव दॅट हॅज चेंज्ड. नाव उठायचं आहे, आधी व्यायाम करायचा आहे, मग जरा फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करून मग मला माझं काम करायचं आहे. सो नाव शूट्स ऑल्सो मी असे लाईनअप करतो आहे की बाबा हे आहे, ओके आहे का तुम्हाला, तर ठीक आहे, नाहीतर आय एम विलिंग टू वेट, आय एम इन नो रश. सो हेल्थ इज पॅरामाउंट, विच अनफॉर्च्युनेटली अशा इन्सिडेंट नंतर तुम्हाला अचानक जाणवतं. आणि आय एम थँकफुल टू गॉड की मला ॲटलिस्ट ते जाणवलं की हेल्थ इज रिअली इम्पॉर्टंट. सो माझं खरं बघायला गेलं तर डॉक्टर म्हणाले की तुझं आधीपासूनच डाएट होतं, मी तर तुला वेगळं काय सांगू, तू आधीपासूनच तेलकट तुप्पट असं काही खात नव्हतास. सो ते दीप्ती जसं म्हणते की आता मी जास्त सायको झालो आहे, मी सगळ्या गोष्टीमध्ये बघायला लागलो की नाही तूप ह्याच्यातनं काढून टाका, ह्याच्यातनं तेल वगैरे नाही. पण कशातनं काढून टाका की त्या दिवशी चटणी गेली होती हां, तर श्रेयसने तो चटणीचा बोल हातात घेतला आणि मला बोलला डिप्स यात तूप आहे. म्हटलं अरे तुझ्या डोक्यात तूप आहे, चटणीत तूप नाहीये. सो त्यामुळे हेल्थ आय थिंक म्हणजे फक्त माझंच नाही, मला असं वाटतं की एकंदरीतच आपण जरा थोडं प्रायोरिटी दिली पाहिजे, त्या गोष्टीकडे थोडं सिरियसली बघायला पाहिजे. पुन्हा एकदा मी तुला ती जी दुसरी अनोखी गाठ आहे त्याच्याकडे घेऊन यायचं आहे तुला. खरं तर तुझं बॉलिवूडमध्ये काम सुरू असताना एकतर मराठीकडे पुन्हा तू वळलास, मराठी फिल्म केलीस, करतोयस. मांजरेकरांची फिल्म आहे, काय त्या प्रोजेक्टबद्दल सांगशील, काय आवडलं तुला आणि तो रोल, बाकी सगळ्या गोष्टी? नाही म्हणजे 2-3 गोष्टी आहेत. खरं तर महेशदाबरोबर मी याआधी काम केलं नव्हतं, म्हणजे मांजरेकरांबरोबर जे केलं होतं ते त्यांची दुसरी फिल्म जी होती निदान नावाची, हिंदी, तेव्हा असेच आम्ही सगळेच होतो त्याच्यामध्ये, छोटे छोटे काय 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 रोल करत. त्याच्यानंतर मला महेशदाबरोबर काम करायची अपॉर्च्युनिटीज कधी काय आली नाही आणि मग यावेळी आली ती या स्वरूपात आली. दुसरं झी बरोबरचं माझं असोसिएशन खूप जुनं आहे, पण झी स्टुडिओज बरोबर फिल्मचं असोसिएशन माझं नव्हतं. सो त्यानिमित्ताने ते असोसिएशनसुद्धा आमचं झालं. आता 2 एवढी दिग्गज नावं असल्यावर आणि असा विषय असल्यावर मग नाही बोलायचा काही प्रश्नच येत नाही. जेव्हा तुम्ही ट्रेलर बघाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की हल्ली ना रोमॅन्स ना दादा खूप मिसिंग आहे असं मला वाटतं. म्हणजे जे एक थोडंसं धाकधूक असायची ना, की म्हणजे दीप्तीला पण अप्रोच करताना 100 वेळा तिला कसं वाटेल, काय करू, मग घरी फोन करू का नको का, कोणाला विचारू, काय करू, कसं भेटू, कुठे बोलवू, हे जे थोडंसं असायचं ना ते मला वाटतं कुठेतरी ते मिसिंग होत चाललं. दॅट इनोसन्स, दॅट रोमॅन्स. आणि मग तुम्हाला समोरच्याचं प्रेम अर्न करावं लागतं ना. म्हणजे मुलीला पण असं वाटलं पाहिजे नाही बॉस, यू विल हॅव टू अर्न इट. इतक्या सहजासहजी तुला असं नाही, म्हणजे मी प्रेमात नाही पडणार तुझ्या. प्रेमात पडणं ही कॉन्सेप्टच मला वाटतं कुठेतरी थोडीशी कमी होत चालली हल्ली. सगळं ते काही ॲप्स म्हणा, त्याच्यामुळे इट इज बिकमिंग व्हेरी ऑब्सीन अँड व्हेरी इझी अँड इझिली अवेलेबल ऑल्सो. कृत्रिमसुद्धा खूप. हां. सो आणि प्लस ती कमिटमेंट जी एक गोष्ट आहे ना, की आपल्या आईवडिलांना बघितलं त्यांच्यात भांडणं व्हायची ना असं नाही आहे, पण तरी एक कमिटमेंट असायची की नाही बॉस फॅमिली आहे त्यामुळे ती एकत्र अशी असलीच पाहिजे. सो ती गोष्ट, सो कुठेतरी या सिनेमानी मला ना त्या गोष्टींची आठवण करून दिली की ते जेन्युइनली प्रेमात पडणं काय असतं ते त्या मुलाला जाणवतं किंवा त्या पुरुषाला वॉटेवर जाणवतं. आणि त्या फॅमिलीची त्याची कमिटमेंट टुवर्ड्स दॅट गर्ल. सो तिचा स्वभाव पण वेगळा आहे, पण त्याची एक कमिटमेंट आहे टुवर्ड्स दॅट. सो आय थिंक या गोष्टी ज्या थोड्या मिसिंग होत होत्या ना, त्या कॅरेक्टरमध्ये, त्या गोष्टीमध्ये मला जाणवल्या. आणि आय फेल्ट म्हणजे महेशदा आय थिंक इज अ ब्रिलियंट फिल्म मेकर, कारण तो बरंच काय काय करत. ही थिंग्स ओनली फिल्म्स सो म्हणजे तुम्ही शूट करताना पण तो त्या फिल्मचं शूट चालू आहे आणि त्यात तो रोज तुम्हाला 2 वेगवेगळ्या गोष्टी ऐकवत राहतो. ऐक अजून एक गोष्ट आहे, तुला ही ऐकवतो, ऐक हे ऐकवतो. नंतर तो करतो वेगवेगळ्या ॲक्टर्स बरोबर, पण तुम्हाला ऐकवतो खूप गोष्टी. पण ही थिंग्स ओनली फिल्म्स, ही ईट्स ड्रिंक्स स्लीप्स फिल्म्स. त्यामुळे तो जेव्हा करतो, जी गोष्ट त्याला मनापासून भिडलेली असते ना,
तो त्याच्यामध्ये जीव ओतून काम करतो. आणि आय थिंक ही अनोखी गाठ इज वन सच स्टोरी की त्याला आवडली ती आणि त्यांनी इमिडिएटली फोन केला, बोलला मला ही आत्ता सुचली आहे गोष्ट, मला तुझ्याबरोबर करायची आहे, तू सांग तारखा कधी, आपण शूटिंग सुरू करू. आणि आम्ही महाबळेश्वरला गेलो, 1 स्केटमध्ये फिल्म संपवली, परत आली. दीप्ती, मगाशी यानं तुमच्या स्टोरी ह्याच्या बाजूनं सांगितली, जेव्हा ज्याला आपण बोलवतोय पाहुणा म्हणून आणि तो बसनं येतोय किंवा बसनं येतोय, तुझं काय त्यावेळेला, तू काय विचार केला होता? ॲक्च्युली मी मस्करी करते या बाबतीमध्ये, पण असं आहे की अँड स्टील आय मॅरिड यू, यू नो. सो त्यावेळेलाही आणि आज कोणत्या वर्षात होते शिखर? लास्ट इयर. अच्छा, लास्ट इयर होतं. लास्ट इयर. तर त्यावेळेलाही आणि आजही एक हे कन्सिस्टंटली जे यु नो, श्रेयस हॅज बीन व्हेरी कन्सिस्टंट, ही इज नॉट चेंज्ड. ओके. आणि दॅट थिंग वॉज सिन्सिअरिटी. तो बसने येणार हे पण ही वॉज सिन्सिअर अबाउट इट, ही डिडंट वॉन्ट टू इम्प्रेस. आणि आजही म्हणजे आज जेव्हा मी आज सकाळी मला श्रेयसने ट्रेलर दाखवलं, अँड दॅट वन थिंग विच स्टूड आउट फॉर मी यू नो वॉज की ही स्टील सो सिन्सिअर विथ इट. यू नो, आय थिंक दॅट डिस्क्राइब्स हिम फॉर मी ऑलवेज. आता 20 वर्षांनी झालं. या त्यावेळेला जेव्हा तो म्हणाला की मी बसनं येतोय, त्यावेळेला तुझी काय रिॲक्शन होती? मी म्हटलं नको, आम्ही गाडी पाठवतो, बसनी नको, प्लीज डोंट कम. तू त्याला जज बिज काय केलं नाहीस त्याच्यावरून? नाही नाही, मला आठवत नाही ॲक्च्युली, खूप वर्ष झाली हो दादा, आय डोंट रिमेंबर. 24 वर्ष झाली ॲक्च्युली. अरे काय आपला सेलिब्रिटी. ऍक्च्युली मला श्रेयस माहिती नव्हता. मी हो म्हणजे मी सिरियल्स बघायची नाही. हो हो, मी सिरियल्स बघायची नाही. जास्त आभाळमाया. आणि मला वाटतं अजून एक काहीतरी आलं असेल, कारण फेब्रुवारी 2000ला मी आभाळमायाची सुरुवात केली शूटला आणि डिसेंबर 2000 हे होतं, व्हॉट वॉज दॅट, ते सॉन्ग अँड डान्स, व्हॉट वॉज दॅट, ते सॉन्ग अँड डान्स शो. अंताक्षरी ती नाही रे, नाही असंच काहीतरी होतं. जल्लोष प्रभात चॅनल. जल्लोष, करेक्ट, प्रभात चॅनल. करेक्ट. पण आय नॉट वॉच दॅट. एवढी आम्हाला मेहनत करायला लावली. ते होता मी बघितलंच नव्हतं. पण ह्याला बोलवायचं हे कसं ठरवलं? कोणी ठरवलं? माझी ही वॉज प्रिटी पॉप्युलर, मला माहिती नव्हतं. आणि जेव्हा सगळं डिस्कशन सुरू झालं की सेलिब्रिटी कोणाला बोलवायचं, सो ज्या कमिटीमध्ये ज्या मुली होत्या, एव्हरीबडी वॉज व्हेरी एक्सायटेड. निशांत महाजन यु नो, आभाळमायामधलं माझं कॅरेक्टर जे फेमस झालं होतं. आणि म्हटलं निशांत महाजन कोण? मग माझ्या मैत्रिणीने मला बसून आभाळमाया दाखवलं. अँड देन आय ऑल्सो गॉट हुक्ड ऑन टू इट अँड आय स्टार्टेड वॉचिंग. बट दॅट इज हाव वी इन्व्हायटेड हिम. आणि म्हणजे फक्त मीच नव्हतो अर्थात, कारण खूप म्हणजे ॲक्टर्स ॲक्ट्रेसेस येत असतात ना फेस्टिवलला. तो माझा स्लॉट काहीतरी अर्ध्या तासाचा होता. मग अजून कोण येणार होते? मला वाटतं मानसी आली, सचिन दादा आला होता, सचिन खेडेकर वॉज देअर. आय हॅव नोन हिम मच बिफोर बिकॉज त्याची आई आणि माझी आई मैत्रिणी होत्या. हिज मदर्स नो मोर अनफॉर्च्युनेटली. पण मानसी साळवी आली होती, कारण ती आमच्याच कॉलेजची होती. आणि मी मानसी साळवीला बघूनच खुश होतो. म्हणजे जेन्युइनली ना, मला कारण तिला हिंदी सिरियलमध्ये बघितलं होतं मी. आणि मी तिथे जेव्हा गेलो तेव्हा खूप मुलं मुली वगैरे सगळ्यांचं निशान वगैरे सगळं झालं. आणि ती मला म्हणाली की प्रिन्सिपल मॅमच्या केबिनमध्ये सर होते, त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बसूया आणि मग आपण कॉलेजमध्ये जाऊया. आणि मानसी पण आली आहे. म्हटलं कोण? मानसी साळवी. म्हटलं खरंच मानसी साळवी तिकडे केबिनमध्ये? तर ती बोलली हो. आणि आय वॉज सो हॅपी टू सी हर. जेव्हा म्हणजे तू याच्या करिअरकडे जेव्हा तेव्हा बघत होतीस, तर तेव्हा श्रेयस कुठंपर्यंत जाईल असं तुला वाटलं होतं? त्यांना जे कमवलं ते तुला त्यावेळेला वाटलं होतं असं होऊ शकतं त्याच्याबद्दल? खरं सांगू, जल्लोष बघितला होता तेव्हा नाही वाटलं तसं. पण ॲक्च्युली आय डोंट नो. म्हणजे आय डोंट नो एक्झॅक्टली. यू कॅन बी ऑनेस्ट, यू नो. म्हणजे तुला श्रेयस
कुठेपर्यंत मजल मारेल असं वाटलं होतं तेव्हा? मला नाही वाटत हिंदीचं लांब असं काही डोक्यात होतं. हिंदीचा विचार तरी आला होता का तेव्हा? इट वॉज माय ड्रीम पण इट वॉज नेवर हिज ड्रीम. ओके, टुडे ऑस्कर्स इज माय ड्रीम. He is nowhere thinking. But नाही म्हणजे कारण ना श्रेयस हॅज बीन व्हेरी ही इज अ हंग्री ॲक्टर येस, पण तो ना तसा खूप सॅटिस्फाईड पण आहे असं मला वाटतं कुठेतरी, की आय एम गेटिंग गुड वर्क, आय एम डुईंग गुड वर्क, यू नो, सो आय एम हॅपी विथ वॉट आय गेट. समोर न जाऊन परसू करून मागे लागून ही विल नेवर डू एनी ऑफ दिस, यू नो. त्याच्यामुळे म्हणजे ही वॉज हॅपी द वॉट एव्हर ही वॉज डुईंग. आबाळमाळ करत होता, खुश होता. जल्लोष करत होता, खुश होता. वेल प्लेड. ओ माय गॉड, यू मे आय डिडंट टेल यू दिस. इक्बालला नाही बोलला होता. इक्बालला का नाही म्हटलं होतं? एक्झॅक्टली, प्लीज. तेव्हा ॲक्च्युली खरं सांगायचं तर एका मराठी कार्यक्रमासाठीची माझी एक कमिटमेंट होती. आणि त्यांना म्हणजे खरं तर नगेशचं शूटिंग सुरू होणार होतं 15 जानेवारीपासून. सॉरी. आणि त्या कार्यक्रमाचा एक चंक शूट करायचा होता ज्याला 2 दिवस लागणार होते. सो ते जानेवारीच्या 1st to 15th मध्ये त्यांना 2 दिवस लागणार होते. पण नगेशनी प्रॅक्टिस सुरू केली होती आणि नगेश मला म्हणाला होता की आता प्रॅक्टिस आहे, दुसरं काही तुला करता येणार नाही. सो मी त्याला बोललो होतो नाही पण मला हे 2 दिवस लागणार आहे कारण माझी ही कमिटमेंट आहे. तर तो बोलला होता की नाही पण मी तुला नाही सोडू शकत कारण मला तेनालीला तुला न्यायचं आहे आणि तिकडे तुझी प्रॅक्टिस सुरू होणार. सो देअर्स अ लॉट ऑफ थिंग्स दॅट वी हॅव टू डू. सो मी म्हटलं नाही पण मी हे त्यांना आधी सांगितलं आहे. आणि निशिकांत कामतची सिरियल होती तेव्हा, झीवरच होती ती. आणि निशी मला बोलला होता की यु नो मी माझं घर मॉर्टगेज केलं आहे श्रेयस आणि मला हे शूट केलंच पाहिजे वगैरे. सो तू बघ काय करू शकतोस. सो तेव्हा मी नगेशला म्हणालो होतो की आय एम सॉरी, मी नाही करत, नेक्स्ट टाइम तेव्हा मला हे जाऊन करायला पाहिजे. आणि म्हणजे नगेशही बोलला होता की ओके ठीक आहे मग तू नको करूस, यू नो. आणि झाला, विषय संपला होता. मग तिकडे आय वॉज आउट ऑफ द फिल्म. आणि मग देन आय टोल्ड की असं असं झालं. ती बोलली अरे बट यू ॲटलीस्ट गिव्ह इट अ शॉट, ॲटलीस्ट ट्राय. एलायशी बोल, जी नगेशची पार्टनर आहे त्यांच्याशी बोल, बघ काय होऊ शकतं ते. मग दुसऱ्या दिवशी मी एलायला फोन केला आणि मी तिला विचारलं की व्हॉट हॅज हॅपन्ड विथ द कास्टिंग, दुसरं कोणी तुम्ही कास्ट केलं आहे का. तर ती म्हणाली नाही अजून नाही आणि मला नगेशनी आत्ताच सांगितलं. सो आय वॉज ॲज इट इज गोइंग टू गिव्ह यू अ कॉल की तू वेडा आहेस का, तू काय असा डिसिजन घेतोस. आय सेड वो कमिटमेंट आहे, व्हॉट शुड आय डू, यू नो आय कॅनॉट बिट्रे हिम द लास्ट मिनिट. सो मग मी निशीशी परत बोललो. मग निशी रायटर्सशी बोलला आणि तो बोलला ठीक आहे मग ॲटलीस्ट तू 1 दिवस काढून ये तिकडनं आणि तू ते तुझं काम जेवढं आहे ते आम्ही एका दिवसात कंप्लीट करतो आणि मग तू जा तिकडे. मग नगेशशी तो बोलला. नगेश वॉज व्हेरी स्ट्रिक्ट कारण नगेशनी जवळजवळ 100 ऑडिशन्स घेतली होती आणि त्याच्यानंतर माझं कास्टिंग झालं होतं. त्यामुळे त्यांनी त्याचे टर्म्स ही हॅड लेड इट डाऊन की हे असं असं असणार, टेक इट ऑर लिव्ह इट, यू नो. सो मग त्याला फायनली एलाहेनी पण कन्व्हिन्स केलं की एका दिवसाचा प्रश्न आहे, त्याला जाऊन ते करून येऊ दे, यू नो. मग त्याच्यानंतर तो इथेच आहे. सो तो 1 दिवस मी परत आलो, शूट संपवलं इथलं आणि मग मी परत गेलो होतो. दीप्ती ओरडली असेल ना खूप? हो म्हणजे ती आता तर मी खूप असं सांगितलं की हिला सांगितलं, पण तिला सांगितल्यानंतर ती बोंबलली, तू वेडा आहेस का, तुझं डोकं फिरलं आहे का, किती जण थांबले असतात अशा अपॉर्च्युनिटीसाठी आणि तू अशी अपॉर्च्युनिटी सोडतो. विच वॉज राईट, यू नो. आय ऑल्सो रिअलाइज की इट इज नॉट द राईट थिंग टू डू. पण ॲट द सेम टाईम निशीला तेव्हा बिट्रे करणं पण मला बरोबर वाटत नव्हतं, यू नो. सो मी म्हटलं की ठीक आहे म्हणजे असेल नशिबात तर आपण करू परत काम, यू नो. पण आता मी त्याला कमिट केलं तर आय विल डू दॅट. कारण आपलं समाधान म्हणजे आहेच हे की आपण निशिकांतला जे शब्द दिला होता तोही, नाहीतर कदाचित ती खंत राहिली असती, सतत राहिली असती, आयुष्यभर राहिली असती. आणि माझ्यासारख्या माणसाला तर डेफिनेटली राहिली असती की अरे इट इज सो अनफॉर्च्युनेट दॅट ही इज, सो त्याची भरपाई परत करायची काही संधी नाही असं. सो म्हणून मला असं वाटतं की नाही ठीक आहे, त्यावेळेला ते घडलं आणि ती फिल्म पण तशी व्हायची होती, निशीचंही काम संपलं. आणि अनफॉर्च्युनेटली त्याच्यानंतर मग ते शूट आमचं झालं, ते स्केड्यूल झालं आणि नंतर त्या अर्थात चॅनलला तेवढं TRP, आपलं त्या शोला तेवढं TRP नव्हतं.
मग चॅनल टूक अ कॉल की नाही, विल टेक इट ऑफ एअर. सो ती सिरियल ऑफ एअर झाली आणि असं झालं. आयुष्यामध्ये म्हणजे आयुष्य दुसरी संधी किंवा सेकंड चान्स खूप कमी जणांना देतं, तर यू आर दॅट फॉर्च्युनेट पर्सन की तो दुसरा चान्स मिळालेला आहे. मग तुझी आणि आयुष्याची गाठ, तुमच्या दोघांच्या नात्याची गाठ अशीच घट्ट राहो या आमच्या शुभेच्छा आहेत. अजून भरपूर काम हातातनं व्हायचं आहे, त्यासाठी सुद्धा शुभेच्छा. आणि थँक्यू सो मच दोघे आज कट्ट्यावरल्याबद्दल. थँक्यू. नाही खरंच आभार तुमचे की त्या निमित्ताने पुन्हा एकदा मला सगळ्यांचे आभार मानता आले, कारण मी म्हणालो त्याप्रमाणे जितके आभार मानेन तितके खरंच कमी आहेत. सो थँक्यू सो मच. आणि मी आमचा अश्विन पाटील आहे, आम्ही काल कोणाशी तरी बोलतो आणि मी सगळ्या वाक्यांमध्ये मी ही अनोखी गाठ म्हणजे काही माझ्या तब्येतीबद्दल पण प्रश्न विचारला तरी मी सांगतो ॲक्च्युली काय आहे, आमची एक फिल्म येते 1 मार्चला. सो 1 मार्चला रिलीज आहे ही अनोखी गाठ. सो त्यानिमित्ताने सांगू इच्छितो की प्लीज फिल्म पण रिलीज होते, तुम्ही वेळातनं वेळ काढून नक्की बघा, थिएटरमध्ये जाऊन बघा. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू. आणि यानंतर माझ्या कट्ट्यावरती आपण इथेच थांबूया. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विखिल आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ ज्वेल्स, चितडे फ्लेवर्ड मिल्क, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.